नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषदचे रासपचे उमेदवार माननीय किसन टेंगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या जवळजवळ महिनाभरापासून या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झाली. काल अर्ज पाठीमागं घ्यायचा दिवस होता. काल एकंदरीत घडामोडीमध्ये त्यांनी रासपच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. आज 28 तारीख आहे. आजपासून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ म्हणजे सुरुवात केलेली आहे. उद्या त्यांचा प्रचाराचा शुभारंभ आहे. गेले अनेक वर्षे एक ग्रामपंचायतीचं त्यांच्या पत्नी सुविध पत्नी सरपंच आहेत. सोसायटीचं चेअरमन म्हणून जवळजवळ 2 ते 3 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं कोसारी या गावामध्ये काम केलेलं आहे. एक सामाजिक कार्य करणारा, एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. त्यानंतर रासपच्या माध्यमातून जवळजवळ 20-22 वर्षे जे रासपचे सर्वेसर्वा आहेत, माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. चळवळ कशी करावी, लोकांच्यासाठी संघर्ष कसा करावा, एखादं रस्त्याचं काम असेल तर उपोषण करून तो रस्ता कशा पद्धतीनं करावा, किंवा लोकांची जी छोटी मोठी कामं आहेत ते सुद्धा अगदी गावगाड्यापर्यंत जाऊन करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडं या परिसरातील लोक ओळखतात. आज ते जिल्हा परिषदसाठी शेगाव मतदारसंघातून उभे आहेत. माझ्या समवेत या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत. टेंगले साहेब, नमस्कार. नमस्ते. जिल्हा परिषदच्या रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे. आजपासून तुम्ही प्रचाराचा धडाकाही सुरू केलेला आहे. एकंदरीत कुठलं व्हिजन घेऊन तुम्ही शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उभे आहात? सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार. मी शेगाव जिल्हा परिषद गटासाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाकडनं उमेदवारी करून मतदारापर्यंत एक व्हिजन घेऊन जाणार आहे, विकासाचं व्हिजन. आज बरेच उमेदवार हे कोणत्या ना कोणत्या व्यवसायातनं पैसा कमवून परत राजकारणात त्यांना यायचं आहे. पण मतदारांना माझं एक सांगणं आहे की ते वेळ देऊ शकत नाहीत. व्यावसायिक माणसं प्रत्येक व्यवसायात त्याचा व्यवसायच बघणार आहेत. खरं. पण मी एक असा कार्यकर्ता आहे की जानकर साहेबाचा, मी फुल टाइम लोकांच्या कामासाठी 24 तास सेवेसाठी मी सज्ज आहे. लोकांपर्यंत मी आरोग्य, पाणी, बाबा ज्या लोकांच्या उपयोगाच्या रस्ते असतील, लोकांना लोकोपयोगी जी कामं आहेत ती लोकांपर्यंत पोचवायचं काम आणि लोकांना त्या कामाचा कसा फायदा होईल त्यासाठी मी लोकांपर्यंत शिक्षण असू द्या, पाणी असू द्या, शेतीला पाणी असू द्या, किंवा रस्ते असू द्या, ज्या सुविधा लोकांसाठी गरजेच्या आहेत जीवनात त्या लोकांना मी देण्यासाठी लोकांच्यापर्यंत मतदान रूपी मागून त्यांना मला निवडून द्या आणि त्या पद्धतीने मी ती लोकांची कामं चांगल्या पद्धतीने करेल असं मी त्यांना एक आश्वासन देऊन लोकांपर्यंत मतदान मागणार. आता शेगाव जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही सध्या आता सुरू केलेलं आहे, प्रचार हळूहळू सुरू केलेला आहे. काय लोकांचं काय भावना आहेत? लोकांच्या भावना अशा आहेत की वा 2-3 पक्षाचे उमेदवार झालेत. आता राष्ट्रीय समाज लढत या ठिकाणी होणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडनं माझे उमेदवार आहेत, भाजपकडनं आमचे मित्र डॉक्टर खिलारे आहेत आणि काँग्रेसकडनं परशुराम सांगोलकर असे उमेदवार आहेत. पण लोकांचं म्हणणं आहे की आता भाजपने बी आयात उमेदवार केलाय. आयात म्हणजे कसा उमेदवार? आयात म्हणजे त्यांचं काम काँग्रेसकडे होतं, त्यांची उमेदवारी काँग्रेसमधनं जाहीर केली काँग्रेसनं, आणि अचानक त्यांनी परत भाजपवाल्यांनी बाबा तो उमेदवार इकडं घेतला. त्यामुळे तिथं काँग्रेसला उमेदवार मिळेना, पोकळी निर्माण झाली. त्यावेळी आमची आणि काँग्रेसची युती असल्यामुळं आम्हाला ती जिल्हा परिषद गट, शेगाव गट त्यांनी सोडला. आणि ऐनवेळी शेवटच्या एका अर्ध्या तासात काय माशी कशी शिंकली? त्यांनी अशी रणनीती केली की त्यांना उमेदवार अचानक त्यांनी सांगोलकरांना अचानक आणला आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. आणि आमच्याशी विश्वासघात असा केला की सांगोलकर हा लढणारच नाही आणि तुम्हाला हा जिल्हा परिषद गट आम्ही आता सोडलाय आणि तुमचा उमेदवारी अर्ज भरा. आम्ही अर्ज भरला आणि शेवटच्या एका अर्ध्या तासात त्यांनी सांगोलकरांचा अर्ज भरला. त्यावेळी आम्ही त्यांना विचारणा केली, हा जिल्हा परिषद गट आम्हाला सोडलाय तुम्ही रासपला आणि तुम्ही त्यांची कशी काय उमेदवारी भरायला लागलाय? तर त्यांनी असं सांगितलं की आमचा खालचा उमेदवार म्हणजे पंचायत समितीचा उमेदवार साहेबराव शिंदे हा काय अर्ज भरायला तयार नाही आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही अर्ज भरतोय आणि सांगोलकरांचा अर्ज पाठीमागा
माघारी काढून घेतोय. त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही बिनधास्त राहा आणि तुमच्या पक्षाचा कुठेही अर्ज भरू नका इतर मतदारसंघात पंचायत समिती तुम्हाला गाफील ठेवलं. आणि त्यामुळं आम्ही एक विश्वास ठेवला होता, त्यांच्यावर विश्वास ठेवला विक्रमदादावर, आणि त्या विश्वासाला ते काही पात्र राहिलेले नाहीत. आणि 2 दिवसात काढू 3 दिवसात काढू म्हणून तर कालपर्यंत त्याने अर्ज काढला नाही. त्यामुळं ही नाईलाजास्तव मला ही उमेदवारी जनतेच्या आग्रहाखातर ठेवायला आहे. कारण माझी एवढी चर्चा झाली ती मतदारसंघात की आघाडीकडनं किसन टेंगले हा उमेदवार फायनल आहे, जवळजवळ फायनल आहे, त्यांना जागा सोडलेली आहे. पण ही विश्वासघाती केल्यामुळं जनतेच्या मनात तीव्र नाराजी झाली की बाबा हा काँग्रेसचा बी उमेदवार भाजपनं फोडला आणि किसन टेंगलेला दिलेली उमेदवारी बी परत काँग्रेस दुसऱ्या उमेदवार आणून उभा करून लढतंय. त्यामुळे हा विश्वासार्हता आता राहिली नाही मोठ्या लोकांवर. त्यामुळं सर्वसामान्य जनतेने ठरलं की बाबा सर्वसामान्यांच्या घरातला आज मुलगा एक काम करणारा माणूस विजन घेऊन आणि काम घेऊन इथंच येतोय आपल्या. तसं काम तुम्ही कोसारीमध्ये दाखवलेलं आहे. तसं काम मी माझ्या माध्यमातून माझ्या मंडळीच्या सरपंच पदाच्या काळात मी बऱ्यापैकी गावात कामं केली. किती कोटीची कामं केली? जवळजवळ 63 कोटीची कामं आतापर्यंत माझ्या गावात झालेली आहेत आणि मी जनतेपर्यंत ती वितरित बी केली करतोय. आता माझ्या प्रचाराच्या काळात मी ती सांगणारेच आहेत प्रत्येक गावात जाऊन. जर ह्या शेगाव जिल्हा परिषद गटातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून जर मला मतदान करावं, जी मी कोसारीत बदल केलाय ती पूर्ण जिल्हा परिषद शेगाव गटात बदल करायचा शब्द या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून मॉडेल तयार करणार शेगावचं तुम्ही. मॉडेल म्हणजे जिल्ह्यात मॉडेल बनवेल शेगाव जिल्हा परिषद गट. काय असणार त्यामध्ये? त्यामध्ये आरोग्याच्या सुविधा काय असणार, रस्त्याच्या सुविधा काय असणार? आरोग्याच्या सुविधा म्हणजे आता प्रत्येक मोठ्या गावात म्हणजे कुंभारी म्हणा, शेगाव, सिंगनळे, उपकेंद्र, वाळेखिंडी, काय काय ठिकाणी उपकेंद्र आहेत पण त्या उपकेंद्रामध्ये माणूस नाही शासकीय. लोकांना हेलपाटा घालून तिथं सध्या गोळ्या मिळत नाहीत, औषधी मिळत नाहीत, कुत्र्याचं इंजेक्शन मिळत नाही, डॉक्टर वेळेवर नाहीत, तिथली कर्मचारी वेळेवर येत नाहीत. त्यामुळं ती गोष्ट मी पहिल्या सुरुवातीला क्लिअर करेल. जिल्हा परिषदेच्या शाळा, आता शाळेत असं झालं की मॉडेल स्कूल पण शिक्षणाचा तिथे काय गुणवत्ता नाही, त्यांच्यावर त्या गावातल्या लोकांचा किंवा गावातल्या पदाधिकाऱ्यांचा होल्ड पाहिजे तसा नाही. त्यामुळे इंग्रजी मीडियम कडे पालक वळालेत, लोकांचा वळा लागलाय. ती प्रथमतः मी दुरुस्त करेल, बंद करेल शाळा मॉडेल. आणि लोकांना चांगलं पिण्याची पाण्याची सोय त्या माध्यमातून करण्याचा मी प्रयत्न करेल. सर्व रस्ते गावाला जोडणारे आणि गावाअंतर्गत असणारे वाड्या वस्त्याला जोडणारे रस्ते हे चांगल्या प्रतीचे करण्यासाठी गावात आरोग्याच्या सुखसुविधा किंवा गटारी, गावाला जी लागणारी दिवसभर 24 तास लागणारी शेतकऱ्यांना लाईट, शेती पंपासाठी लागणारी लाईट, आणि असं आता सोलरच्या माध्यमातून आमच्या गावात आम्ही प्रोजेक्ट उभा केलाय. आता माझ्या गावात सकाळी 8ला लाईट येत्या शेतीसाठी आणि दिवस 4ला जात्या. म्हणजे दिवसभर आमच्यातला शेतकरी निवांतपणे पाणी भिजवू शकतो, 1 मिनिट ही लाईट जात नाही. त्यामध्ये सोलरचा प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण गावोगावी राबवणार आहे? गावोगावी राबवणार आहे. आणि दुसरा एक माझं विजन असणार आहे की केंद्र शासनाची योजना आहे की हर घर सोलर, हर घर नळ कशी शासनाने केंद्र शासन योजना चालू केली तसे प्रत्येक घरावर एक सोलर बसवून त्या सोलरच्या माध्यमातून आपल्या घराला मिळणारे लाईट झिरो बजेट लाईट मी आता माझ्या गावात करायला लागलोय. कोसारीत माझं प्रपोजल आहे ते होईल 1 वर्षाभरात पूर्ण. तसं प्रत्येक जिल्हा परिषदच्या गटातल्या गावात मी करण्याचा प्रयत्न करेल. आणि जी शेतीसाठी रस्त्यांचे वाद बऱ्याच गावात आहेत, सर्वे नंबरचे सरकार म्हणते पानंद रस्ते देतोय आम्ही, त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. तहसीलदार फिरतात किंवा अधिकारी फिरतात, त्याचा काय फायदा झालाय का? नाही, आता शासनाने तशी योजना आणल्या पण ती ग्राउंड पर्यंत अंमलात यायला पाहिजे. फक्त ती योजना कागदावरच आहे आणि शेतकऱ्यांचे वाद हे मिटेना झालेत. माझ्यातनं गेला नाही, तुझ्यातनं गेला नाही, मोजणी करा. पण शासन मोजणीला देखील माझ्या गावातल्या आज कोसारीतून वाळेखिंडीला जाणारा रस्ता 1998ला PWDने केलाय. पण त्या रस्त्या आजही वादात आहे. कोर्ट मॅटर त्या लोकांना, शाळेच्या मुलांना जायला एका गावावरून दुसऱ्या गावाला जायला आज भयंकर अडचण आहे. त्या रस्त्यासाठी मी 4 दिवस उपोषणाला बसलो. नंतर प्रशासनाने रस्ता खुला केला.
जर जिल्हा परिषदेच्या ताब्यात असणारा रस्ता देखील प्रशासन खुला करू शकत नाही, त्याच्यासाठी मला उपोषणाला बसायला लागतंय. त्यामुळे ह्या प्रशासनावर बी आपला होल्ड असायला पाहिजे. आणि ती मी होल्ड ह्या जनतेच्या माध्यमातून प्रशासनावर 100% करून लोकांच्या ह्या रस्त्याच्या अडचणी प्रथमतः मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. कारण प्रत्येक ठिकाणी राजकारण रस्त्याचं, पाईपलाईन अडवायचं, लाईट अडवायची, पोल अडवायचं, ही राजकारणी लोक मोठी खालच्या लेवलला भांडणं लावून त्याचा मुद्दामून करतात. माझ्या गटाकडे आला पाहिजे, त्यानं प्रचार माझ्या विरोधात केला म्हणून त्याची जिरवायची, असलं राजकारण मी माझ्या आयुष्यात केलं नाही आणि करणारही नाही. माझ्याकडून मी चांगलंच करण्याचा प्रयत्न करेन. सगळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. सगळ्या समाजाला घेऊन मी चालणारा कार्यकर्ता आणि माझ्या गावात सगळ्या समाजाचे कार्यकर्ते, सगळ्या समाजाचे लोक माझ्यासोबत आहे. सगळ्या जात हा माझ्यापाशी फॅक्टर नाहीच. त्यामुळे मी सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे. माझा वडील ऊसतोडी करणारा, मजुरी करणाऱ्याचा मी मुलगा आहे. त्यामुळे मला संघर्ष माहीत आहे. जानकर साहेबाच्या संघर्ष आम्ही बघितलाय. आज जो माणूस 35 वर्ष झालं घरदार सोडतोय, लग्न करत नाही, भोजनातल्या सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही नेहमीच सत्य वागलं पाहिजे. कोणाची फसवणूक करायची नाही. ही जानकर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आज काम करत आहे आणि जनता माझ्यासोबत आहे. आज धनदांडगी येतील, मत मागतील, उद्या ज्याच्या त्याच्या व्यवसायात ती गुंतणार आहेत. पण मी 24 तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध, लोकांच्या बांधावर, लोकांच्या घरी जाऊन मी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे जनता हा 100% माझ्या मागं उभी आहे आणि मला आशीर्वाद देणार याची मला खात्री आहे. सर्व सेवा सोसायटीचं तुम्ही कोसळीचं चेअरमन म्हणून काम केला. तुम्ही सोसायटीला जास्तीत जास्त कर्जपुरवठा करून शेतकऱ्याचा आर्थिक स्तर वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि सोसायटी सुद्धा नफ्यात आणण्याचा प्रयत्न केला. आता तो जो सहकारी क्षेत्राचा अनुभव आहे, तो अनुभव घेऊन समजा महिला बचत गट असतील, त्यांना परत लोन देणे, त्यांना कार्यक्षम करणे, ह्या काही डोक्यात तुमच्या भूमिका आहेत का? हो, महिलांसाठी सक्षम करण्याची माझ्या डोक्यात आमच्यात महिला बचत गट आम्ही काढलेत, चालू आहेत, सक्षम आहेत. मी ज्यावेळी 2022ला सर्वसेवा सोसायटीची आमची सत्ता आली आणि चेअरमन झालो, मी फक्त 9च महिने काम केलं. 9 महिन्यात मी आमची सर्वसेवा सोसायटी 3 ते 3.5 कोटी रुपये भागभांडवलाची होती, ती मी 8.5 कोटीवर नेली. 3-4 महिन्यात, 8-9 महिन्यात मी जवळजवळ 4 कोटी रुपये कर्ज वाटप केले. पीक कर्ज, गाय गोटा, वाहन कर्ज, मध्यम मुदतीचे आपलं होम लोन, म्हणजे गृह कर्ज, सर्व प्रकारची कर्ज मी चालू केली आणि त्या पटीत वसुली केली आणि माझे वर्ग चेंज करून ड मधले क मध्ये सर्व सेवा सोसायटीची गटात श्रेणी वाढ झाली. मी चांगलं काम केलं आणि त्या कामाच्या जीवावरच मला या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतचं सरपंच माझे काम बघून मला संधी दिली आणि त्या संधीचंही मी सोनं केलं. आज गावातून, कोसारी गावातून इतर गावाला जोडणारा रस्ता मी एकही ठेवला नाही डांबरीकरण करायचं. सर्व शेगावला जाणारा रस्ता असू द्या, कुंभारीला जाणारा रस्ता असू द्या, हे रस्त्यांची अशी दयनीय अवस्था होती, खड्डे सगळे होते. कोसारी प्रतापूर असू द्या, कोसारी ते सिंघनळी, हे सगळ्या रस्त्यासाठी मी प्रयत्न करून पार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या पर्यंत जाऊन त्यांच्या पत्र घेऊन येऊन मी सगळी कामांचा पाठपुरावा करून हे रस्ते केलेत. गावांतर्गतले वाडी वस्तीला जोडणारे माझे रस्ते सगळे पूर्ण झालेत. लोकांना विहिरी MRGHच्या माध्यमातून आता जवळजवळ आमच्या गावात विहिरी बऱ्याच मंजूर केलेत, गोटाशेड मंजूर केलेत आणि ही कामं आता माझी चालू आहेत. अजून शिक्षणाच्या व्यवस्था सगळ्या जिल्हा परिषद शाळा माझ्या सारखी व्हिजिट असते शाळेला, मॉडेल सारखी व्हिजिट असते, सगळ्या मॉडेल स्कूल बघण्यासारख्या शाळा आहेत. आणि आज माझ्या कोसारी जिल्हा परिषद शाळेचा गावातल्या तालुक्यात मला वाटतंय प्रथम किंवा द्वितीय क्रमांक आलेला असेल, अजून काही ती माहिती नाही, पण 100% मी पाठीमागच्या मुलाखतीतही सांगितलं होतं माझ्या शाळेला तुम्ही भेट द्या. आणि आज माझी शाळा हे विद्यामंदिर आहे. हा, विद्यामंदिर याकडे सुद्धा तुमच्या ग्रामपंचायत माध्यमातून तुमचं विशेष लक्ष आहे. हा, 100%. कारण गावची प्रगती व्हायची असेल तर शाळा महत्वाची आहे आणि ती शाळा म्हणजे आपली जिल्हा परिषद शाळा, तिथूनच माणूस घडणार आहे. आज 3 वर्षात
50-60 मुलं माझी गावातली, एक मला अभिमानाने सांगायला की माझ्या गावातली 50-60 मुलं शासकीय सेवक नवीन भरती झाली. आता पाठीमागच्या वेळी जे आर्मीची भरती झाली त्यावेळी 6 मुलं माझ्या गावातली भरती त्यांना झाली. प्रोत्साहन द्यायचं काम करताय तुम्ही. त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना काय लागेल ते आपल्याकडनं कागदोपत्री मदत करणे, प्रशासनाच्या स्तरावर काय त्यांचे शाळेचे दाखले असू द्या किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट असू द्या, त्यांच्या मागे उभा राहणे. त्यांना मध्यरात्री कुठलाही दाखला लागला, आता आम्ही सरपंच मंडळी असल्यामुळं मध्यरात्री कधीही त्यांना दाखला लागतो. लगेच दाखला देतात. हा, परवा मुलं रात्री 11 वाजता आली, तर 11 वाजता येऊन त्यांना दाखले ग्रामपंचायत कडनं त्यांना काय शिक्के लागणार होते ते करून त्यांना पाठवून दिले. अशा सगळ्या मदती मी जनतेपर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे. आता म्हैसाळचं पाणी सुद्धा तुमच्या गावातून गेलेलं आहे, तुमचे काही तलाव सुद्धा भरलेले आहेत. मात्र या परिसरामध्ये जर बघितलं तर अजूनही शेतकरी म्हैसाळचं पाणी येऊन सुद्धा पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे, ठिबक सिंचनाचा वापर झाला पाहिजे, वेगवेगळे फळझाडं लागली पाहिजे, इथं आंबा आला पाहिजे, शेवगा आला पाहिजे, डाळिंब आला पाहिजे, द्राक्ष आलं पाहिजे, बेदाणे आलं पाहिजे. ह्यासाठी काय तुमच्या डोक्यात नियोजन आहे काय? एखादा तज्ञ आणून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी? आमच्या तज्ञ आणून आमचं मार्गदर्शन चालू आहे. पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघात कृषी विभागाकडूनच्या सगळ्या योजना माझ्या गावात चालू आहेत. आमची कृषी सहाय्यक पांडुरंग शिंदे हिवऱ्याचे गावातला दररोज भेट असते त्यांची. माझ्या गावात फळबाग लागवडीचं लोकांनी अनुदान घेतलंय. काही ठिकाणी ड्रॅगन फ्रूट्स आहेत, ड्रॅगन फ्रूट आहे, ड्रिपचं अनुदान घेतलंय, चिंच लागवड झाल्या, पेरू लागवड झाल्या, आंबा लागवड आहे. विथ ड्रिपचं अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांनी इथं घेतलंय. शेत तलावाचं अनुदान घेतलंय. शेत तलाव माझ्या गावात भरपूर केलेत मी या कृषी विभागाच्या आणि MRGच्या माध्यमातून. नंतर शेतकऱ्यांना तुती लागवड, काय रेशीम उद्योग बी माझ्या गावात बऱ्याच ठिकाणी मी शासनाचं अनुदान विथ त्याचं उत्पन्न चालू आहे. नुसतं अनुदान म्हणून मी त्या लोकांना सांगितलं नाही. अनुदान हा एक माध्यम आहे, पण ती तुम्हाला आपल्याला उद्योग व्यवसाय म्हणूनच त्या माध्यमातून. नंतर पोल्ट्री व्यवसाय माझ्या गावात बऱ्याच युवकांना मी प्रोत्साहन करून चालू केलेत त्याने त्यांच्या माध्यमातून. विथ मी सोसायटीच्या माध्यमातून बऱ्याच तरुणांना गायी वाटप केले. आम्ही गायीसाठी कर्ज दिले आणि ती आज आम्ही 5-5 गायी दिल्या होत्या. त्या शेतकऱ्यांच्या आता 20-20, 30-30 गायी झाली. म्हणजे ती कुटुंब स्टेबल झालेत, आर्थिक सक्षमता त्यांच्यात आल्यात. त्या माध्यमातून आपण काम केलंय. मग तेच काम आता तुम्ही शेगाव जिल्हा परिषद प्रत्येक गावोगावी राबवणार आहे. जिल्हा परिषद गटात राबवायचं आणि त्या तेथील शेतकऱ्यांची शेती सुद्धा समृद्ध करणार. आणि राहिला आता म्हैसाळच्या पाण्यासाठी मी पुढाकार काय दरवर्षी घेतोयच. पूर्ण आमचं गाव एकत्र येऊन गावातली सगळे जी राजकीय पुढारी असलेले किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना सोबत घेऊन दरवर्षी आता शासनाकडे डीडी काढणारच आहे. आता एक 8 इलेक्शन झालं का आम्ही डीडी काढून वर्षाला आम्ही एक 5-7 लाख रुपये भरतोय आणि सगळे तलाव भरून घेताय. सगळे तलाव भरून घेतोय. आणि गेल्या वेळी मी पुढाकार घेऊन चांगला शेतकऱ्याचा संभ्रम होता, पाणी येत नाही. तर मी स्वतः पुढाकार घेऊन लोक राजकारण करायला लागली काय राजकीय पाण्यावरती. तसं न करता मी म्हणलं ही आपल्याला पाण्याची गरज आहे, पैसे भरल्याशिवाय शासन आपल्याला पाणी देणार नाही. खरं आणि राजकारण आपल्या राजकारणाने आता शेतकऱ्याचं नुकसान होण्यापेक्षा आम्ही टिशीनला कुलप लावली. जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाही तोपर्यंत पाणी मिळणार नाही. हा जी पाणी राखीव राहणार आहे ती ग्रामपंचायतला लागणारं पाणी राखीव ठेवणार. प्रसंगी शेतकऱ्याचा विरोध पत्करून काम केलं, शेतकऱ्याचा विरोध पत्करून तर त्यावेळी शेतकऱ्याचा फायदा 100% वसुली झाली, 100% तलाव भरलं. तर आज शेतकऱ्यांना विश्वास वाटतो की बाबा हा कार्यकर्ता काहीतरी काम करू शकतोय. वेळ पडली वेळ प्रसंगी कुणालाही भिडू शकतोय, विरोध करू शकतोय. कुणाचीही बाबा बाजू घेणारा कार्यकर्ता नाही, न्याय देताल तर सगळ्याला समान न्याय ह्याच्यावर मी काम केलंय. आणि हा माझा जवळचा तो माझा जवळचा सगळ्याला समान न्याय दिला तुम्ही. समान न्याय चालायचं आपण. आणि त्या समान न्यायामुळं सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय कोसारी गावातल्या नागरिकांनी. तसाच मी आज कोसारी गावातल्या सर्व नागरिकांचा विश्वास संपादन केलाय. तसाच मला ह्या शेगाव जिल्हा परिषद गटातल्या लोकांचा विश्वास संपादन करून मी काय असं म्हणत नाही की मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मी काय एवढा मोठा नाही, पण प्रत्येकाच्या कामासाठी मी 100% वेळ देणारा कार्यकर्ता आहे. कुणाचा फोन आला उद्या येतो, मला वेळ नाही, मला काम आहे असं म्हणणार. फोन उचलताय सगळ्यांचा तुम्ही? फोन उचलून त्यांची काय अडचण आहे आणि
बरेच राजकीय पुढारी फोन उचलत नाहीत असे शंका आहे. मग पण ती तुम्ही फोन कामापुरती उचलताय, येतात ना. आता इलेक्शन आल्यावरच सक्रिय होतात. हा, इलेक्शन आल्यावरच. हम्म. ह्याच्या आधी कुठे गेले होते कार्यकर्ते? खरं. आता जे उमेदवार आहेत, तुम्ही निवडणूक असो किंवा नसो 24 तास तुमचं काम चालू 20-20 वर्ष का दिसले नाहीत चेहरे त्यांचे? सामाजिक कार्यातही नाही किंवा कुठल्या त्यांचा काय सहभाग आहे? त्यांनी सहभाग दाखवा बाबा, अमुक अमुक ह्याच्यासाठी मी मदत केल्या, किंवा शाळेसाठी मी मदत केल्या, किंवा एखादा रोड काढण्यासाठी मी पुढे उभा राहिलो होतो, किंवा तिथला रोडचा वादासाठी मी जाऊन प्रयत्न केला आणि वाद मिटवलाय. मी इथला आमचा पाठीमागे सांगितलंय की वाद होता करांडे आणि सांगोलकरांचा, ते रस्ता बंद आहे आणि त्यांच्या युगोसाठी त्यातल्या लोकांनी मी मोठा का तो मोठा ह्या युगोसाठी उपोषण केलं तुम्ही. उपोषण केलं आणि ती रस्ता मी वैयक्तिक स्वतःच्या खर्चान 70,000 रुपये घालून रस्ता करून दिला. क्या बात आहे. तो रस्ता देखील शेतकऱ्यांनी तोडला आणि नाईलाज असतो मला इथे उपोषणाला बसायला लावलं, रस्ताच बंद करून टाकला. सुरू झाला रस्ता आता. शेतकरी म्हणतोय मी तुला कमी ना, हेकडला म्हणतोय मी रस्ता तुला सुरू झाला आता. रस्ता सुरू आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा सगळा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. होय. मग आता कुणाच तर शेत गेल्याशिवाय रस्ता होणार नाही. आता तुम्ही इथं आलाय, खरंय. कुणाच तर शेती गेल्याच, आम्ही तिकडे जाणार आहे, कुणाच तर गेलेच. खरंय. मग त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांनी हेवा दावा न करता मला वाटतं की बाबा सामंजस्य विषय मिटून रस्ते ही सगळ्याला गरज आहे, दिलीच पाहिजे. आपण कुणाही तर शेतातून कुठेतरी जातोय, आज जतला ये झालं तर मला कुणाही तर शेतातून रस्ता गेलायच ना, त्यामुळेच माझी गाडी जाते. तुम्ही आज इथं आलाय, कुणाच तर गेलंय. माझं शेतकऱ्यांना एका तुमच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून आवाहन करायचं की वाद न करता, कोर्ट कचेऱ्या न करता, सामंजस्याची भूमिका घेऊन शेत रस्ते खुले करावे. आणि जोपर्यंत तुमची शेतापर्यंत जायला रस्ता नाही तोपर्यंत त्या शेतीचीही प्रगती नाही, स्वतःची प्रगती नाही. आज शेतीला रस्ता नसल्यामुळे ऊस लावू शकत नाही, कलिंगड लावू शकत नाही, फळबाग कुठली करू शकत नाही, कारण तिथं जायला पान जायला रस्ताच नाही ना. आज तुम्हाला आधुनिक यंत्र न्यायचे असेल, आता आम्हाला बेड करून मल्चिंग हाताळायचं, ते ट्रॅक्टरच जात नाही तर कसा, तिथं नांगराला ट्रॅक्टरच जात नाही तर तिथं फळबाग लागवड करणार कशी आपण? त्यामुळे रस्ता किती लागणार आहे? ह्या शेतकऱ्याने 5-6 फूट दिले, त्या शेतकऱ्याने 5-6 फूट दिले, 12 फुटाचा रस्ता शेतकऱ्यासाठी भरपूर आहे. पण शेतकऱ्याने असं विचार करू नये की बाबा माझं नाही गेलं पाहिजे आणि मला रस्ता मिळाला पाहिजे. जिथून सर बांधाय त्याने रस्ता द्यावा आणि वादाला जेवढं पैशाने आपला वेळ घालवून जी मानसिकता बदलून घेऊन प्रगती होणार नाही. कायमस्वरूपी पॉझिटिव्ह थिंकिंगनं माणसानं काम करायला पाहिजे असं मला वाटतंय. कुठल्याही गोष्टीत हार मानायची नाही. मी लढत राहिलो. मी 2 वेळा पडलो, पण लढत राहिला तुम्ही. मी 2012ला मी सदस्य पदासाठी होतो, त्यावेळी 9 मतांनी पडलो होतो. 2017च्या सरपंच पदासाठी मी 150 मतांनी पडलो होतो, पण हार मानली नाही. 2022ला मला यश मिळालं सोसायटीच्या माध्यमातून आणि 2023ला माझ्या मंडळीच्या माध्यमातून सरपंच पद मिळालं. आणि आता मी संघर्ष करत राहणारच आहे. इथून पुढे संघर्ष राहणार आहे तुमचा. माझ्यासाठी निवडणूक महत्वाची नाही, आपल्याला काय व्हिजन द्यायचं आहे, आपल्या माध्यमातून लोकांना काय फायदा होतो. सर्वच माणसं काय राजकारण करू शकत नाही. ठराविकच काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळेच होऊ शकत नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज सगळेच होऊ शकत नाहीत. त्या माणसांचं कार्य, स्वामी विवेकानंद असो, ते सगळे तुमचे आदर्श आहेत, माझे आदर्श आहेत. त्यांनी जी काय केले रयतेसाठी व शिवाजी महाराजांनी काय केले, अण्णाभाऊ साठे त्यांचं कार्य तुम्हाला पुढे घेऊन जायचं. आजच्या काळातले आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम असू द्या, ह्या लोकांनी त्यांचे संघर्ष केलाय. महात्मा फुले असू द्या, महात्मा फुल्यांना विरोध झालाच होता, सावित्रीबाई विरोध झालाच होता, तरी पण त्यांनी संघर्ष केला म्हणून आज ते सगळ्यांच्या आयडियाला आहेत. आम्ही ते कुणामुळे आज शिक्षण घेतोय किंवा आज याच्यावर बोलायला लागलोय, त्यांचीच देण आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. त्यामुळं माझं एकच तत्व आहे की प्रामाणिक आपल्या कामाशी असलं पाहिजे. आपण आज काय खोटं बोलून तुम्ही वेळ मारून नेऊ शकताय, पण उद्या तुम्ही उघडं पडणार आहे. त्यासाठी आज आपली भूमिका ठामच मांडायची. थोडा वेळ विरोध होईल, 1-2 वर्ष विरोध, पण लोकांना पटते. आपणाला शॉर्टकट काय करायचं नाही, लॉंग टर्म करायचं. आज काय तर खोटं नाटं बोलायचं, कुठं जातीत भांडणं लावायची,
खरंय. समाजात भांडणं लावायची, मत घ्यायचं, निवडून यायचं, परत गायब व्हायचं. खरंय. ह्या मताचा कार्यकर्ता मी नाही. माझं एकच तत्व आहे की आपण जी करायचं आहे ती माझ्याकडून काय होईल ती चांगलंच होईल. वाईट करायसाठी सोन्यासारखं काम करायचं. वाईट करायसाठी मला वेळच नाही, मी करणार बी नाही. दुसऱ्यानं माझ्यासाठी चुकीचं वागला म्हणून मी त्याच्यासाठी चुकीचं वागणार नाही. माझी शिकवण ती नाही, माझा संस्कार ती नाही. आपण चांगलंच करायचं आहे. नाहीतर एखादा येतोय माझ्याबद्दल चुकीचं काहीतरी बोलत जाईल, ती त्याचं मत आहे. त्यानं मला वाईट म्हणला म्हणून आपण त्याला काय वाईट म्हणायचं नाही, मला शिकवणच नाही ना ते. माझं काम काय आहे, मला काय सांगितलंय माझ्या गुरुन, माझ्या आई वडिलांनी काय शिकवलंय, नेहमी खरे बोलावे आणि चांगलं करावं. आपण दुसरा काय म्हणतो ह्याच्याशी काय नाही ना, आपलं संस्कार आपण बदलायचं नाही. या पद्धतीने मी काम करणार आहे. शेगाव जिल्हा परिषदमध्ये आता काँग्रेस आघाडीच्या वतीनं सांगोलकर साहेब उभे आहेत, भाजपच्या वतीनं डॉक्टर खिलारे उभे आहेत. त्यांच्या पाठीमागं विद्यमान आमदार भाजपच्या वतीनं गोपीचंद पडळकर आहेत आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत आहेत. दोन आजीमाजी उमेदवारांची तगडी ताकद तुमच्या विरोधात उभी आहे. तुम्ही कसं फाईट करणार आहे दोघांना? नाही, त्यांच्या पाठीमागे एक माझे आमदार आहेत, एक सध्याच्या विद्यमान आमदारांची ताकद आहेच. पण माझ्या पाठीमागे या सर्वसामान्य जनतेची ताकद आहे. जरी त्यांच्या मागे आमदार आजी माझे असते तर प्रत्येकाला मताचा अधिकार एकच आहे. आणि ही मतदार ठरवून आहे. माझे आमदार, माझे आमदार कुणाला निवडून आणायचे ठरवणार नाहीत, इथली जनता ठरवणार आहे. त्यामुळे तुमच्यासोबत आहे, माझ्यासोबत जनता आहे. त्यामुळं विजय हा नक्कीच माझा होईल. आणि जनता माझ्या पाठीमागं ठाम असल्यामुळंच मी उमेदवारी केली. माझ्यावर अन्याय केलाय आणि ही जनतेला लक्षात आलंय. तुम्ही दिलेली उमेदवारी, दिलेला शब्द विक्रमदादा पाळू शकत नाही. आम्हाला तर दिलाच आहे खाली कार्यकर्ता म्हणून, पण आमच्या माजी मंत्र्यांना, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिलेला शब्द आहे विक्रमदादांनी, तुम्हाला एक जागा सोडली, तेही त्यांना पाळता आला नाही. आणि भाजपची काय भूमिका आहे, काँग्रेसचा उमेदवार भाजपने घेतलाय. त्यामुळे त्यांनी नैतिकता सांगायची किंवा त्यांनी आम्ही लय काम करतोय, आम्ही लय मोठा आहे म्हणून सांगायची गरज नाही. इथल्या जनतेने सगळं ओळखलंय. रात्रीत तुम्ही ही पक्ष सोडून त्या पक्षात जाताय आणि मी लय चांगला आहे. काल तुम्ही शिवा देत होता भाजपला आणि आज भाजपकडून उमेदवारी घेऊन तुम्ही लढताय. किंवा काल तुम्ही काँग्रेसला शिवा देत होता आणि आज तुम्ही भाजपचं काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसला चांगलं म्हणताय. तुमची नैतिकता राहिल्या कुठं? तुम्ही तुमच्या ह्याच्यावर ठाम नाही ना. त्यामुळे तुमच्या दोन्ही उमेदवाराला अधिकार नाही. त्यांनी नैतिकता सांगायची, मतदारांपर्यंत जायचे, मी लय प्रामाणिक आणि मी लय खरा आहे म्हणून मतदान मागायची ह्यांना अधिकार, असं मला वाटतंय. कारण यांनी जनतेची फसवणूकच केली ना. त्यामुळे आम्ही अशी काही जनतेची फसवणूक किंवा जनतेला कुठला चुकीचा शब्द देणार नाही, मतदारांना चुकीचं काय गाईडलाईन करणार नाही. त्यामुळं जरी त्यांच्याकडं तुल्यबळ ताकद आहे, पैसा आहे, आम्ही जरी आर्थिक परिस्थिती आमची फाटकी असेल पण आम्ही विचारांनी नेटक आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं विचाराशी राहावं. गोरगरीब उमेदवार आज त्यांच्या कधी जनतेने हाक दिली तर येणारा माणूस आहे. आम्ही काय एसी लावून फिरणारी माणसं नाही, गाडीची काच ही खाली करणारी अशी मोटरसायकलवर फिरताय तुम्ही अजूनही. सर्वसामान्य मोटरसायकलवर फिरणारे, प्रत्येक लोकांच्या जमिनीवर बसणारे कार्यकर्ता आहे. नाही तर कपडे खराब होते ते मला खुर्ची पाहिजे असं म्हणणारा कार्यकर्ता नाही. त्यामुळं जनतेला कळतंय कोणाला विजय करायचा, कोणाला विजय करायचा, कामाचा माणूस कोण आहे. सांगोलकर साहेबांना त्यांचा व्यवसाय, त्यांचं दुकान त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. ते काय उद्या जरी जनतेने त्यांना निवडून दिलं तिथे काय त्यांच्या दुकानात बाहेर येणार नाही. लोकांना त्यांच्यापर्यंत जावं लागणार आहे कामासाठी. डॉक्टर साहेबांचा व्यवसाय वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे त्यांनी त्यांचं हॉस्पिटलचं बघणार आहेत. आपला हॉस्पिटल व्यवसाय ती त्यांनी त्यासाठी कष्ट केले, ती त्यांचं बघणार आहेत. पण मी असा कार्यकर्ता आहे, मी जनतेसाठी माझं खुलं दुकान आहे. कधीही मी मला जनतेसाठी खुला आहे. त्यामुळे जनतेने ठरवायचं आहे की बाबा आपल्याला कोणता उमेदवार निवडायचा आहे. उद्या निवडून देऊन त्यांच्या दारापर्यंत जायचं आहे का किसन टेंगलेला निवडून देऊन किसन टेंगले तुमच्या दारापर्यंत येणार आहे. ही योजना आहे, ही करा.
लोकांच्या पर्यंत आजपर्यंत मी मतदारांच्या लोकांच्या घरी जाऊन योजना पोहोचवलेला कार्यकर्ता आहे. लोकांच्या घरी जाऊन त्यांना रस्ते किंवा काय अडचणी असलेल्या मी समजून सांगून वादविवाद मिटवून लोकांना तिथं रस्ते करून दिले, किंवा पाईपलाईनचा विषय असो, पाण्याचा विषय असो, खरं किंवा शिक्षण या बाबतीतला कोणाला काय मदत असो, शाळेच्या मुलांना सगळ्यांना जातीचे दाखले असो, उत्पन्नाचे दाखले असो, रहिवासी दाखले असो, रेशन कार्डवर नाव लावणे, ज्या ज्या लोकांचे रेशन कार्डला नाव नाही त्यांना अचानक दवाखान्यात अडचण आल्यानं ऑपरेशन करायचं आहे, 5-5, 10-10 मिनिटात आम्ही त्यांचे डॉक्युमेंट घेऊन ऑनलाईन करून इथून सांगलीला पोच करायचे, घेऊन जायचे, त्यांना दवाखान्यात न्यायचे, पुण्यापर्यंत, मुंबईपर्यंत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे त्यांना आपल्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि समजा एखादी महिला डिलिव्हरीचा विषय आहे, आम्ही तात्काळ त्यांना बाबा ॲम्ब्युलन्सला फोन करणे किंवा स्वतःची गाडी घेऊन त्यांना दवाखान्यापर्यंत नेणे, म्हणजे असे सगळे सामाजिक कार्य तुम्ही सगळे करता. सामाजिक कार्यात आम्ही अग्रेसर आहे आणि ते आमचं कर्तव्यच आहे. काम करणं जनतेचं, आणि जनतेने आम्हाला एवढी मोठी पद दिलंय आज गावचं, ती आम्ही 5 वर्ष जनतेसाठी वाहून घेतले. आम्ही त्यांचा आज सेवकच आहे. आमच्यासाठी त्यांनी आम्हाला सेवा करायची संधी द्या, त्यामुळे आम्हाला 5 वर्ष त्यांनी सेवा करायची, ते आम्ही चांगल्या पद्धतीने सेवाच करायची असं ठरलंय. आणि पुढे अजून आम्हाला प्रमोशन केलं, जिल्हा परिषदेची संधी दिली तर अजूनही अजून चांगलं काम करायला तुम्हाला संधी मिळेल. चांगलं फंड आणता येईल. माझी कुठेही वरिष्ठ आमची सत्ता पक्षाची नसताना 60-65 कोटीची कामं केलीत, आणि ही जनतेच्या समोर आहेत, खुली आहेत. खरं कधी हिसाब देऊ शकता तुम्ही, कोण विचारलं तर? कधीही हिसाब, कधीही बोलवू द्या, समोरासमोर आपलं डॉक्युमेंटली आपण दाखवायला तयार आहे. त्यामुळं आपलं नाणंही खणखणीत आहे. खणखणीत आहे. ओके, धन्यवाद. हे होते माझ्या समवेत शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे रासपचे अधिकृत उमेदवार माननीय किसन टेंगले साहेब. एकंदरीत शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोणतं व्हिजन घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते जाणार आहेत, त्यांनी संपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत. टेंगले साहेब, येणाऱ्या 5 तारखेला मतदान आहे, त्यामुळे आता 6 दिवस तुमचे शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 6 दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण मतदारसंघामध्ये या ठिकाणी जावं लागणार आहे आणि प्रत्यक्ष मतदाराशी भेटावं लागणार आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात सुद्धा आपण भेटूच आणि प्रचार तुमचा कसा सुरू आहे, कशा पद्धतीने तुमचं नियोजन आहे ते सुद्धा माहिती आपण त्यावेळेला घेऊ. आज आपण या ठिकाणी येऊन आमच्याशी बातचीत केल्याबद्दल मी TV1 मराठीकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.